नमस्कार. कायद्याची डिग्री तर मिळाली, पण कोर्टात पाऊल ठेवताना मनात थोडी धाकधूक होते नाही का? पुस्तकातलं जग आणि कोर्टातलं खरं वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. पण काळजी नको. आज आपण हे अंतर कसं कमी करायचं आणि क्रिमिनल कोर्टात आत्मविश्वासाने प्रॅक्टिस कशी सुरू करायची हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मोठमोठी पुस्तकं वाचून आपण पदवी मिळवतो, पण जेव्हा प्रत्यक्ष कोर्टात उभं राहायची वेळ येते, तेव्हा मनात अनेक प्रश्न येतात. अरे देवा, अर्ज कसा लिहायचा? जज साहेबांसमोर बोलायचं कसं? केस नक्की चालते कशी? हे प्रश्न अनेकांना पडतात. तर न्यायालयाचं हे आव्हान, हे काही काल्पनिक नाही, हे एक वास्तव आहे. ही जी भीती आहे ना, ती उगाच नाहीये. कॉलेजात शिकलेलं आणि कोर्टात जे प्रत्यक्षात घडतं, त्यात खरंच खूप फरक असतो. आणि ह्याच फरकामुळे अनेक हुशार वकीलसुद्धा सुरुवातीला मागे पडतात. याच गोष्टीला म्हणतात कोर्ट क्राफ्ट, म्हणजे सोप्या भाषेत कोर्टात यशस्वी होण्यासाठी लागणारं प्रॅक्टिकल स्किल. नक्की काय करायचं, कसं बोलायचं, कागदपत्र कशी बनवायची, हे सगळं यात येतं. आणि खरी अडचण ही आहे की हे आपल्याला लॉ कॉलेजमध्ये कोणीच शिकवत नाही, ते अनुभवानेच शिकावं लागतं. पण मग आता अनुभवासाठी वर्षानुवर्षे वाट बघायची का? अजिबात नाही. याच मोठ्या आव्हानावर मात करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा मार्गदर्शक, courtpractice.com ची क्रिमिनल प्रॅक्टिस बॅच. हा कोर्स म्हणजे नक्की काय? तर समजा, एका बाजूला तुमचं पुस्तकी ज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला कोर्टातलं खरं काम, आणि या दोघांच्या मधली दरी सांधणारा हा एक पक्का पूल आहे. विशेषतः आपल्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन वकिलांसाठी हा कोर्स आम्ही डिझाईन केला आहे. ओके, मग या कोर्समध्ये नक्कीच शिकायला काय मिळणार? चला बघूया. शिकवणीचा पाया आहे अगदी FIR पासून ते निकालापर्यंत. म्हणजे केसच्या A to Z प्रत्येक गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी स्टेप 1, FIR ते फायनल रिपोर्ट. म्हणजे केस सुरू कुठून होते, FIR म्हणजे काय, 0 FIR कधी करतात, पोलीस तपास कसा करतात, आणि हो, आरोपीचे हक्क काय आहेत, हे सगळं अगदी बेसिकपासून. मग येतो स्टेप 2, बेल म्हणजे जामीन प्रक्रिया. रेग्युलर बेल, अँटिसिपेटरी बेल, डिफॉल्ट बेल यातले फरक काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांचे अर्ज ड्राफ्ट कसे करायचे हे आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. म्हणजे सुरुवातीलाच तुमचा पाया एकदम पक्का. आता केस कोर्टात आली. मग पुढे काय? स्टेप 3, कोर्टातलं कामकाज. रिमांड म्हणजे काय, चार्ज फ्रेमिंग कसं होतं, समन्स आणि वॉरंटमध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. आणि मग येते सगळ्यात महत्त्वाची स्टेज, स्टेप 4, ट्रायलची रचना. इथेच तर खरी कसोटी लागते. सरकारी पक्षाचे पुरावे कसे असतात, त्यांची उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन कशी करायची, आणि स्वतःच्या बचावासाठी पुरावे कसे द्यायचे, याची सगळी टेक्निक्स आपण इथे शिकणार आहोत. पुढे स्टेप 5, पुराव्यांची समज. कारण केस जिंकण्यासाठी पुरावेच तर महत्त्वाचे असतात. मग ते कोणत्या प्रकारचे असतात, साक्षीदारांना कसं हँडल करायचं, हे सगळं. आणि फायनली द ग्रँड फिनाले, स्टेप 6, अंतिम युक्तिवाद. केस जिंकून देणारी शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. एक दमदार फायनल आर्ग्युमेंट कसं तयार करायचं आणि जजमेंट आल्यावर ते कसं वाचायचं, हे सुद्धा आपण शिकणार आहोत. आणि ऐका, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं शिक्षण, हे सगळं मार्गदर्शन हे आता आलेल्या नवीन कायद्यांनुसार आहे. हो, म्हणजे BNSS, BSA आणि BNS. त्यामुळे तुम्ही जे काही शिकाल ते 100% अपडेटेड आणि आजच्या तारखेला कोर्टात उपयोगी पडणार असेल. चला तर मग आता बघूया या बॅचची काही खास वैशिष्ट्ये, जी याला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं काही आपल्या सोप्या मराठी भाषेत. त्यामुळे मोठमोठ्या कायदेशीर कन्सेप्ट्स अगदी सहज समजतील. सोबत तुम्हाला मिळतील PDF नोट्स आणि रेडी टू यूज ड्राफ्ट फॉर्मॅट्स, म्हणजे प्रत्यक्ष कामासाठी सगळं साहित्य तयार. लाईव्ह सेशन्स अटेंड करा किंवा तुमच्या सोयीनुसार रेकॉर्डेड बघा, पूर्ण स्वातंत्र्य. आणि हो, काही शंका आली तर काळजी नको, त्यासाठी आपला डाऊट सॉल्व्हिंग सपोर्ट आहेच. तर मग हा कोर्स नक्की करायचा कुणी? बघा, जर तुम्ही फर्स्ट जनरेशन वकील असाल, म्हणजे घरात वकिलीची पार्श्वभूमी नाहीये, किंवा तुम्ही अजून LLB किंवा LLM करत असाल, किंवा ज्यांना कोर्टातच करिअर करायचंय, इतकंच नाही तर ज्यांना फक्त एक नागरिक म्हणून आपल्या देशाची कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यायची आहे, त्या सगळ्यांसाठी ही बॅच परफेक्ट आहे.
ठीक आहे, सगळं कळलं. पण कोर्स पूर्ण झाल्यावर नक्की काय मिळेल? कोणता बदल घडेल? चला पाहूया की तुम्ही नक्की काय साध्य कराल. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही मिळवाल ती म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. कोर्टातली कोणतीही किचकट प्रक्रिया तुम्ही कोणालाही अगदी सहजपणे आणि आत्मविश्वासाने समजावून सांगू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वावलंबी व्हाल. जामिनाचा अर्ज असो, नोटीस असो किंवा कुठलाही ड्राफ्ट तुम्ही तो स्वतः तयार करू शकाल. दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायची गरजच नाही. तिसरं, तुम्हाला मिळेल केसची सखोल समज. कोणतीही क्रिमिनल केस तुमच्यासमोर आली तर तिची संपूर्ण रचना, सुरुवातीपासून ते निकालापर्यंत, तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट उभी राहील. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर तुम्ही कोर्टात प्रत्यक्ष प्रॅक्टिस करण्यासाठी 100% तयार व्हाल, मनातली भीती निघून जाईल आणि एक सक्षम वकील म्हणून कोर्टात उभे राहाल. मग आता उशीर कशाला? चला तुमच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया. तुमच्या यशस्वी प्रवासाचं पहिलं पाऊल म्हणजे courtpractice.com वर सामील व्हा. तिथे तुम्हाला ही क्रिमिनल प्रॅक्टिस बॅच मिळेल आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीचा पाया रचण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं मार्गदर्शनही. तर मग शेवटचा प्रश्न, तुमच्या यशस्वी कायदेशीर कारकिर्दीसाठी तुम्ही तयार आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे.